सभेला सुजय विखेंची आणि मोनिका राजेंची पंचायत झालेली आहे. कारण फॉर्म भरायच्या आधीच एवढी भव्य सभा झाली की त्याच दिवशी मी सांगितलं की ही सुजय विखेंच्या विजयाची सभा आहे. त्यामुळे आता विजयाची आपल्याला चिंता करायची गरज नाही. ज्याचा नॉमिनेशन व्हायच्या आधी एवढ्या भव्य संख्येने लोक येत असतात त्याचा विजय कोणीही रोखू शकत नाही. सुजय तुमच्या विजय पत्रात पडलेला आहे याच्याबद्दल माझ्या मनात काही मात्रही शंका नाही. आता कोण काय प्रचार करतं काय प्रचार करत नाही याच्यावर माझी तर आता PhD झालेली आहे. मी आताच प्रीतमताईंचा प्रचार संपवला. 18 तारखेला मतदान झालं आणि सगळे लोक म्हणजे आता काही आराम करायला आम्ही भेटायला येऊ का? म्हणजे कसला आराम. प्रीतमताईची निवडणूक असताना सुद्धा राज्यभर मी प्रचार केला आणि आता तर मी राज्यामध्ये प्रचाराला परत आज मी जळगावला मुक्कामाला आहे. खूप इच्छा होती सुजय विखे पाटलांची मोनिका त्यांची की रात्रीची सभा मिळावी, पण मला रात्रीची सभा खडसे साहेबांच्या सुनबाईकडे दिली असल्यामुळे मी म्हटलं इथल्या काही लोकांची मला चिंता नाही. सभा कुठे घेतली काय घेतली याच्याने काही परिणाम होणार नाही. मुंडे साहेबांचा निरोप आहे. पंकजाताई आलेल्या आहेत आणि मुंडे साहेबांचा पंकजाताईंच्या तोंडून आदेश आहे म्हणल्यावर इथे कुठलाही आपल्याला अडचण येणार नाही हा विश्वास मी या प्रसंगी व्यक्त करेन. उमेदवार जेव्हा नवीन असतो लोक त्याच्यावर काय काय टिप्पण्या करत असतात. मला सुद्धा याची सवय आहे. हेलिकॉप्टर मधला उमेदवार आहे सुजय विखे पाटील. सुजय विखे पाटील भाजपमध्ये कसे आले असे म्हणणारे लोक 10 पक्ष बदलून आलेले असतात. म्हणजे लोकांसंख्ये ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशा प्रवृत्तीच्या प्रचाराला जनता बिलकुल बळी पडत नाही. या माणसाकडे हेलिकॉप्टर आहे आणि हेलिकॉप्टरमध्ये फिरतो तरीही तो माणूस मातीमध्ये मिसळतो याची कदर जनता केल्याशिवाय राहत नाही. सुजय विखे पाटलांच्या विरुद्ध काय प्रचार चालला याची कल्पना नाही. थोडीशी मला माहिती मोनिकाताईंनी दिली. कोणी म्हणाला काय प्रचार आहे सुजय विखेंना ऑपरेशन करता येतं का नाही. आणि ते तर डॉक्टर आहे तुम्ही कोण आहे तुम्हाला तर साधी दाढी तरी करता येते का? डॉक्टरला ऑपरेशन करता येत नाही त्याच्यापेक्षा मोठा डॉक्टरच ठरवू शकतो. सुजय विखेंना राजकीय ऑपरेशन सुद्धा करता येतं. त्याच्याबरोबर आम्ही मोठे मोठे सर्जन राजकारणात. आज जेव्हा मी पहिल्यांदा प्रचाराला गेले माझ्या निवडणुकीनंतर माझेच पाहुणे माझेच नातेवाईक म्हणायचे हे पोरी कुठे पोरी वारसा होत असतात का? मुंडे साहेबांना पोरगा नाही मग पोरी कुठे वारसा होत असतात का? पोरीला शेतीवाडी येत असते का? पोरीला माहिती का म्हैस कशी दूध देते? तर आता मला काय म्हशीचं दूध काढायचंय का नांगर राखायचं आहे. पण या पोरीनीच देशामध्ये सगळ्यात जास्त विमा आणून प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते पारितोषिक घेतलं 992 कोटी जिल्ह्याला. त्यामुळे सुजय विखे तुमच्यावर टीका जेवढे लोक करतील ते स्वतःच्या तोंडावर पडतील. यांचे दात घशात गेल्याशिवाय राहणार नाही असं काम तुम्ही करून दाखवा. टीकेला उत्तर फक्त कामानेच येत आहे. आपल्यावर लोकांनी केलेल्या टीकेला आपण आपल्या कामाचा एवढा मेनू तयार करा की त्याची प्रदक्षिणा घालता घालता यांना दमछाक झाली पाहिजे असं काम आपल्या माध्यमातून हे करायचं. अपवाद निवडणुकीत होतच असतात. सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे आपल्या देशात माहिती आहे का नाही मला माहित नाही. पण सोशल मीडियाचा गैरवापर कसा करायचा हे आपल्या लोकांना माहिती. मी म्हणजे जिंतूरला एका सभेला गेले. सभेला चांगली 50,000ची तुफान मोठी सभा झाली. मी भाषण केलं सगळं झालं आणि मला उशीर होत होता म्हणून मी तिथल्या संचालकाला सांगितलं मला उशीर होतोय मी चालले. आणि मी असं केलं तर ते म्हणे अरे बघा पंकजाताई म्हणे घड्याळाला हात दाखवले. मला आता काही डोकं हात अरे घड्याळाला मी तरी जन्मात हात दाखवणार नाही. त्या घड्याळाला हात जनताने दाखवलेला आहे. हे राष्ट्रवादीचं घड्याळ आता बंद पडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अफवा असल्या विचार करू नका. कोणी रात्री तुम्ही अफवा सोडेल पुढी सोडेल ते पंकजाताईंनी निरोप पाठवलाय उपयोग नाहीये तुझे असल्या अफवा नाही. मी तुम्हाला इथे जाहीर सांगते प्रीतम मुंडेंना जेवढं मतदान पडावं त्याच्यापेक्षा जास्त मतदान सुजय विखेला पडावं असं म्हणायला मी मागे पुढे भागणार. कारण मुंडे साहेबांनी आम्हाला शिकवलंय आपल्या घरातल्या माणसा एवढंच पाहायचं आपल्या पक्षासाठी ताकद लावायची आणि त्याच्यावर भरभरून प्रेम करायचं. मी पहिल्या सगळ्यात सांगितलंय प्रीतम मुंडे बहीण नाही तर सुजय विखे माझा भाऊ आहे त्यांच्या पाठीमागे उभं राहा. माझा भाऊ म्हणल्यावर तुम्ही त्याच्या पाठीमागे उभं राहणार नाही कारण माझा भाऊ येणारच आहे आलाय असेल प्रचाराला. पुन्हा ते मुंडे साहेबांचं इथे येऊन नाव घेते. मला तर कळतच
नाही, दर मिनिटाला हे लोक भाषण बदलते. कधी मुंडे साहेबांना रबाळाचं ऑलिम्पिक जिंकणारे म्हणतात, कधी मुंडे साहेबांवर प्रेम दाखवतात, कधी सांगतात मुंडे साहेबांमुळे मी नाही, कधी म्हणतात मी मुंडे साहेबांचाच वारसा आहे. नेमकं काय? अरे इथे बसलेला हा पेटेवाला माणूस सुद्धा मुंडे साहेबांचा वारसा आहे, तो टोपीवाला माणूस सुद्धा मुंडे साहेबांचा वारसा आहे, हा लहान तरुणीतला सुद्धा मुंडे साहेबांचा वारसा आहे. जो जो वंचितांचा काम करतो तो मुंडे साहेबांचा वारसा आहे. त्याचा ठेका काय आम्ही घेतलेला नाहीये. आम्ही मुंडे साहेबांच्या विचारांवर काम करतो म्हणून लोक आमच्या बाजूने आहेत. ज्या दिवशी पंकजा मुंडे मुंडे साहेबांच्या विचारांपासून दूर गेले असेल, लोक माझ्यासोबत सुद्धा राहणार नाही. त्यामुळे आपण सर्वजण मुंडे साहेबांनी मला जे शिकवण दिली, माझ्या कानात ज्या गोष्टी सांगितल्या, त्यांच्या मनात ज्या गोष्टी होत्या, त्याच्यावर मी आज काम करत आहे. आणि आपल्याला उमेदवार पण मिळाला असा उमदा की ज्यांचा समाजाच्या सेवेचा वारसा 3 पिढ्यांचा आहे. आणि मुंडे साहेबांच्या मैत्रीचा वारसा सुद्धा 3 पिढ्यांचा आहे. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांचे मुंडे साहेबांचे एवढे चांगले संबंध होते. आपल्यापेक्षा एक तरुण माणूस मोठा होतोय आणि त्याच्याबरोबर आपण ताकद उभी केली पाहिजे. तेव्हा पक्षभेद विसरून एका तरुणाला मराठवाड्याच्या ताकद देण्याचं काम आमच्या शेजारी असल्याबद्दल आपल्या विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि तेच संबंध आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांचे मुंडे साहेबांचे होते. मला तर कधी मागच्या सरकारमध्ये वाटलंच नाही की आमचा मंत्री आहे किंवा नाही. मुंडे साहेबांचा एक फोन केला तर हे कामं मार्गी लागायचे. आता तर हक्काचं सरकार आलेलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सत्ता परत प्रस्थापित होणार आहे. तर आपल्याला आपलं मत कशाला वाया घालायचंय? मला सांगा, एवढा तुम्हाला मतदानाची एवढी संधी आहे. तुमचं मतदान हे डायरेक्ट प्रधानमंत्र्याला होणार आहे. त्यामुळे तुमचं मतदान इकडे तिकडे वाया घालायची गरज नाही. तुम्ही आपल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ आहे, प्रत्येकाला विधानसभेचं स्वप्न पडायला. त्यामुळे कोणी लोक कुठेही प्रचार केला तरी आपण मात्र खंबीरपणे आतापर्यंत जसे राहिला तसे आपल्या सुजय विखे पाटलांच्या मागे आम्ही शब्द आहे की सुजय विखे पाटलांना आपण मतदान करा. आपल्या प्रत्येक प्रश्नाला दिलासा देण्याचं काम हे आमच्या सत्तेच्या माध्यमातून झाल्याप्रमाणे झाणार नाही. आता सुजय विखे पाटलांनी सांगितलं की एवढ्या आपल्याला उमेदवार तुकडे पाडावे लागतील विधानसभेचे. मला तर वाटतं भविष्यामध्ये जिल्हा परिषद एवढ्या विधानसभाच करावं लागतील का काय? प्रत्येक जण नंतर मी विधानसभेला उभारणार, प्रत्येक जण नंतर मी लोकसभेला उभारणार. लोकसभा आणि विधानसभा हे फार गंभीर विषय आहेत. या विषयांवर काम करत असताना आपण कायदे मंडळ म्हणून काम करतो. या देशासाठी राज्यासाठी कायदे बनवताना सुशिक्षित व्यक्ती तिथे गेला पाहिजे. कायदे मोडणाऱ्या व्यक्तीचं तिथे काम नाहीये. कायदे बनवणारा व्यक्ती तिथे शोभला पाहिजे. अशा व्यक्तीला आपण तिथे पाठिंबा दिला पाहिजे. त्यामुळे समोरचा व्यक्ती कायदे मोडणारा आणि आमचा व्यक्ती कायद्याचं भान ठेवणारा सुशिक्षित उमेदवार आहे. त्याच्या पाठीमागे आपल्याला उभं राहावं. नात्याचं काय? नात्याचं काही नाहीये. महाभारतात सुद्धा स्वतःच्या रक्ताचं नातं ज्यांनी पाळलं नाही तो दुर्योधन आहे. पण धर्माचं नातं न पाळणारे लोक महाभारतामध्ये आपण पाहिले, रामायणामध्ये पाहिले. पण कर्माचं नातं पाळणारे लोक हे महत्वाचे आहेत. मला सांगा बरं, विभीषणाने प्रभू रामचंद्राला मदत केली. आपल्याला माहिती आहे रक्ताचं नातं कळून सुद्धा कर्णाने आपल्या मित्राची साथ सोडली नाही, कारण त्याचं नातं कर्माचं होतं. इथे नात्याचं काही नाही आहे. रक्ताच्या नात्यांनी धोके देऊन 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 आमचे डोळे उघडले. त्यामुळे कर्माचं नातं हे महत्वाचं आहे. धर्माच्या नात्यापेक्षाही कर्माचं नातं महत्वाचं. कारण आपल्याला कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा आहे आपल्या हातात नाही. आपल्याला कोणत्या घराण्यात जन्म घ्यायचा आपल्या हातात. पण हे सुदैव असेल जर सेवा करणाऱ्या जनतेचं घरानं आपल्याला जर जन्म तिथे घेतला तर त्याच्यामुळे आपल्याला आयुष्य ऐश्वर्य आराम हे नाही, आपल्याला त्यांच्याही पुढे जाऊन काम करावं लागणार. हे दायित्व नक्की सुजय विखे पाटलांच्या खांद्यावर असणार आहे. आपल्या आजोबांचं आपल्या वडिलांचं नाव जराही कमी न होऊ देणं ही फार मोठी कसरत त्यांना करावी लागणार आहे. आणि त्यांच्यापेक्षा मोठं काम करण्यासाठी त्यांना जास्त स्पीडने पळावं लागणार आहे. त्यामुळे वारसा वारसा म्हणणाऱ्या लोकांना मला हेच सांगायचं आहे, कारण मी एका मोठ्या माणसाचा गावाचा वारसा चालवत आहे. आणि हे वारसा चालवणं हे सोपं नाही, की तारणांची कसरत आहे. जरा काही कमी झालं, मुंडे साहेब असे करत होते का? पंकजाताईंनी असं केलं. जरा काही चांगलं झालं त्यात काय, मुंडे साहेबांची कन्या असंच करणार होते. म्हणजे शाबासकी देताना लोक जर हात आकर्त घेतात, मुंडे साहेबांच्या कन्येकडून अपेक्षितच आहे. म्हणजे आम्ही जेव्हा रिझल्ट घेऊन घरी जायचो, मला जर 90% पडले तर 90% पडले तर लोक म्हणायचे मग काय एवढ्या मोठ्या माणसाची पोरगी आहे, तिला मग असेच मार्क दिले असतील सरांनी. आणि कमी मार्क मिळाले तर पुण्याचे पोरं अभ्यासच करत नाही. दोन्ही म्हणून आम्हाला त्याच्यामुळे कसरत
करावी लागते. त्यामुळे मला कळतं की सुजय विखे पाटलांच्या समोर नुसतं निवडणूक जिंकणं एवढं महत्वाचं ध्येय नाही, तर त्यांना निवडणुकीनंतर ती रेस जिंकायची आहे ज्या रेसमध्ये त्यांचे आजोबा आणि वडील धावलेले आहेत आणि त्यांना न हरवता स्वतःला जिंकवणं ही फार मोठी कसरत ती त्यांना करायची आहे. मला विश्वास आहे, मला जेवढं कळतं त्यांच्या एकूण वागण्यावरनं बोलण्यावरनं त्यांच्या आत्मविश्वासावरनं मला विश्वास आहे की ते तुम्ही दिलेल्या प्रत्येक मताला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आज मी इथे सभेला आले आहे, हा संदेश देण्यासाठी आलेली आहे की मी पाथर्डीमध्ये सभा घेतली. ती सभा आपला फॉर्म भरायच्या आधीची होती आणि आता मी फॉर्म भरल्यानंतर मला मध्ये वेळ देता आला नाही. माझ्या सभा विदर्भात होत्या कारण विदर्भाचं मतदान 11 तारखेला होतं आणि म्हणून मला नंतर माझ्या स्वतःची निवडणूक होती. त्या निवडणुकीनंतर मी आता फ्री झाले. आता मी राज्यभर 23 तारखेला ज्यांचं मतदान आहे त्यांच्या प्रचारासाठी बाहेर पडलेली आहे. आजपासून माझ्या सभा सुरू झाल्या म्हणून मी इथे सभा ही निमित्त आहे. या तालुक्यामध्ये जेवढे लोक या सभेला उपस्थित आहेत, आपल्याला सभेला कमी पडलेली जागा आहे, मंडपाच्याही बाहेर लोक उपस्थित आहेत, त्याही लोकांना आणि इथे उपस्थित नसणाऱ्यांना मी आवाहन करणार की या सभेचा आपण मान ठेवा. विजयाची सभा याच ठिकाणी शेवगाव तालुक्यामध्ये आम्ही घेऊ आणि आपण सुजय विखे पाटलांना मोठ्या संख्येने विजय आपण देणार आहात मला विश्वास आहे. कारण त्यांच्यामध्ये चांगल्या गरिबाचं चांगलं करणाऱ्या व्यक्तीचं सरकार आहे. मला लोक काँग्रेसची जेव्हा टीका करतात ना ते आबळावर तुंबल्यासारखं वाटतं, स्वतःच्या तोंडावरच टीका पडते. अरे राहुल गांधी टीका करतायत, काय केलं या देशासाठी मोदींनी? अरे तुम्ही काय केलं काय विचारता? तुमचे बंधोबा प्रधानमंत्री, तुमच्या आजी प्रधानमंत्री, तुमचे वडील प्रधानमंत्री, त्याच्यानंतरचे प्रधानमंत्री तुमच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे. या देशाचं नेतृत्व एका घराण्यामध्ये होतं. तुम्ही काय सांगता की देशामध्ये गरिबी संपलेली नाही? ही गरिबी 70 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये संपवण्याचं काम हे काय साधं काम नाही आहे. पण या गरिबांना तो आत्मविश्वास देण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलं. एवढ्या मोठ्या लोकांचे अकाउंट कधी जन्मामध्ये नव्हते, त्या लोकांचे बँकेमध्ये अकाउंट निर्माण केले. एवढ्या लोकांना गॅसची सुविधा करून देण्यासाठी ती गॅसची सुविधा तुम्हाला पण सोयीची झाली. बायको पटकन स्वयंपाक करून वाढायला लागली. चुली समोरची बायको बरी वाटत नव्हती, बिचारी सरपण वेचायची, चुली समोर बसायची, धुराळा घरामध्ये सगळा दूर व्हायचा. आता चुली समोरची आपली बायको आपली आई ही गॅस समोर आहे. ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा दृष्टिकोन आहे की त्यांची दृष्टी आहे. आज आमच्या देशामध्ये किती दुर्दैव या काँग्रेसला आणि त्यांच्या बगलच्या राष्ट्रवादीला. अरे ब्रिटिशांनी जेवढं राज्य केलं आपल्या देशावर त्याच्या अर्ध राज्य तर काँग्रेसने करून झालं. त्यांचे हे बगलबच्चे राष्ट्रवादी काँग्रेस सांगितलं तुम्ही देशाला धर्माच्या नावावर विभागा आणि राष्ट्रवादीने ठरवले जातीच्या नावावर या देशाला विभागायचं. म्हणजे या देशाचे ब्रिटिशांनी नसतील केले एवढे तुकडे या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी केलेले आहेत. त्यांना देशाच्या विकासाविषयी काही देणं घेणं नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काय केलंय? या देशातल्या सामान्य माणसाला उज्ज्वलाची आता मी सांगितलं गॅस योजना दिली. सौभाग्याच्या माध्यमातून गरीबाच्या झोपडीमध्ये दिवा लावण्याचं काम केलं. या गरीब माणसाला आपण एवढा विकास दिला की शेतकऱ्यांच्या प्रत्येकाच्या अकाउंट पर्यंत पोहोचण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून झालं. एवढा मोठा विमा कधी न भूतो न भविष्यती एवढा विमा आपल्या या जिल्ह्यामध्ये मिळालाय का नाही? आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा विमा कसा मिळत होता, आता विम्याचा मात्र आपल्याला भरणा केल्याबरोबर विमा आपल्याला मिळतो. आपल्याला खरीपाच्या नुकसान भरपाईचं अनुदान मिळालं, बोंडअळीचं अनुदान मिळालं. शेतकऱ्याला अकाउंटमध्ये दर 2-3 महिन्याला कसल्या माध्यमातून मदत मिळते. आणि आता शेतकऱ्याला शेतमजुराला पेन्शन देण्याचा निर्णय हा आमच्या सरकारने घेतला. हा इतका महत्वाचा निर्णय. त्याच्यामुळे हा शेतकरी विरोधी सरकार असं म्हणणाऱ्या शेतकऱ्याचा पुळका आलेल्या लोकांना आता त्यांच्या तोंडात मारल्यासारखं झालेला आहे. त्यांना बोलायला मुद्दा राहिलेला आहे. आणि हे लोक सांगतात आमच्या देशामध्ये काय करा. हो मी सकाळी प्रचाराला जर गेले 2004 पासून मी मुंडे साहेबांबरोबर काम करते. आज 15 वर्ष झाले मी या राज्यामध्ये काम करत असताना सकाळी गेलं तर गावाच्या दोन्ही तर्फा रस्त्याला लोक लहान लेकर शौचाला बसलेले असायचे. रात्री गेलं तर महिला डोक्यावर एवढा पदर घेऊन दोन्ही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगा शौचाला बसलेल्या असायच्या. अशी परिस्थिती होती. आज अशी परिस्थिती दिसते का आपल्याला? आज आपल्याला एकदम खूपच एखादी झोपडीच गावाच्या बाहेर दूरवर गेली असेल, ज्यांनी गाव अचानक घर बांधलंय तिथे पाणी नाही असं एखादं दुर्मिळ चित्र दिसतं. आज आपल्याला या दुतर्फा शौचाला बसलेल्या रांगा दिसत नाही.
माझं लग्न झालं 2001 मध्ये. माझा नवरा अमेरिकेहून आला. साहेबांनी अमेरिकेहून कसला नवरा आणलाय बघायला एवढे लोक की आमच्या ते आदल्या दिवशी हळदीला आंघोळी घालतात ना, त्यालाच 5-10 हजार लोक आले होते. माझ्या नवऱ्याचे मित्र अमेरिकेहून आले होते, त्यांना कौतुक वाटायला होतं. नंतर मी जेव्हा लग्न झाल्यानंतर अमेरिकेमध्ये गेले, मग एक दिवशी सगळेजण आमच्या घरी जेवायला आले. आमच्या लग्नाची आम्ही कॅसेट बघत होतो आणि तेव्हा एवढे मोठे फोटो ते मित्र घेऊन आले फॉरेनर, आणि ते फोटो बघून जोरदारच हसत होते सगळे फॉरेनर लोक. मी वाकून बघितलं तर ते लोक रस्त्यावर बसलेल्या म्हणजे शौचाला बसलेले होते, त्यांचे फोटो काढून बघत होते आणि हसत होते. मला इतकं वाईट वाटलं. मला तेव्हा कळलं की काय आपल्या देशाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन आहे. गांधीजींचा चष्मा वापरून, गांधीजींचं नाव वापरून राजकारण ज्यांनी आयुष्यभर केलं, त्यांना नोटांवरचे गांधीजी ओळखू आले, तर त्यांना गांधीजी कळलेच नाही. आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गांधीजींना आवडणारं स्वच्छता अभियान घेतलं आणि बाहेरून येऊन आपल्या रस्त्याने संडासला बसणाऱ्या पोरांचे फोटो काढून हसणाऱ्या फॉरेनर लोकांना आता उत्तर मिळालेलं आहे. आपल्या देशाच्या प्रतिमेला एक वेगळ्या प्रकारचे थाळे देण्याचं काम केलं. आता आपल्याकडे प्रत्येकाकडे शौचालय. प्रधानमंत्री आवास योजना माझ्या माध्यमातूनच आम्ही ग्रामीण विकासमध्ये राबवतो. आता शिर्डीमध्ये याच ठिकाणी याच जिल्ह्यामध्ये आपण कार्यक्रम घेतला. शिर्डीमध्ये आपण 3 लाख लोकांना घरकुलाला घराच्या चाव्या देण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते केलं. आणि गरिबांच्या डोक्यावर छत असावं, त्याच्या घरात शौचालय असावं, त्याच्या बायकोला गॅस असावा, स्वयंपाक करायला सरपंच शोधायला तिला बाहेर जावं लागू नये, त्या प्रत्येकाच्या घरामध्ये दिवा असावा, त्याचं बँकेमध्ये अकाउंट असावं, म्हणजे त्याला दिलेल्या योजना, त्याला दिलेला लाभ मधल्या दलालांनी खाऊ नये, अशा प्रकारची भूमिका प्रधानमंत्र्यांनी घेतली. हे चांगले का वाईट? प्रधानमंत्री चांगले का वाईट? प्रधानमंत्र्यांनी जे कधीच कुणी केलं नाही ते करण्याचा प्रयत्न केला. मागचे प्रधानमंत्री तर भाषण वाचत होते, वर बघायला सुद्धा तयार नव्हते. फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला आपल्याला त्यांचं वाचलेलं भाषण ऐकायला मिळायचं. आता टीव्ही लावला ते प्रधानमंत्री आपल्याला दिसतात आणि हे काँग्रेस राष्ट्रवादी म्हणतात प्रधानमंत्री स्वतःलाच मिरवतात. अरे काय नाही मिरवायचं, तुम्ही कुणाला मिरवायला? सांगा बरं, एक नेता काँग्रेसचा दिसला तुम्हाला गांधी परिवाराशिवाय कधी? सांगा बरं, एक नेता तुम्हाला दिसला राष्ट्रवादीचा पवार यांच्या परिवाराशिवाय कोणी दिसला का? हे स्वतःच्या घरामध्ये परिवारवाद बोलतात आणि दुसऱ्यांना शाळा शिकवतात. मोदींना परिवारवादाचा विषयच नाही, परिवारच नाही. त्याची सुद्धा टीका केली शरद पवार साहेबांनी की मोदींना परिवार नाही. अरे बरे ना, मग मोदींना परिवार नाही म्हणूनच परिवारात तिकीट वाटायची वेळ त्यांच्यावर आलेली नाही, त्यांना सामान्य माणसाला समजून घ्यायची. अरे ज्याला परिवार नाही त्याचं केवढं मोठं समर्पण आहे. ज्या व्यक्तीने राजधर्म स्वीकारण्यासाठी ते या देशामध्ये चांगलं काम करण्यासाठी काम करतात, त्यांना कोणत्या मुलाला, पुतण्याला, मुलीला मोठं करायचं नाहीये. त्यांना स्वतःच्या ग्रामीण भागातील सामान्य माणसाला मोठं करायचं. त्यांच्या विचारावर प्रेरित आम्ही आहोत. मी आहे, मोनिका ताई आहे, सुजय आहे, इथे मंचावरील सर्व लोक आहेत. आम्हाला पण आपले आपले वारसे आहेत ना, पण आमच्या वारशाचं जे तत्व आहे आणि यांचं तत्व आहे याच्यामध्ये फरक आहे. आम्हाला सामान्य माणसाला न्याय द्यायचा, आम्हाला गरीबाच्या चेहऱ्यावर हसू आणायचं, याच्यासाठी आम्ही काम करतो. गरीबाला मिठी मारून फोटो काढून ते व्हायरल करण्याने माणूस मोठा होत नसतो. गरीब शेतकऱ्याच्या झोपडीत पोटं टाकून जेवण्याचं नाटक करणारे माणूस मोठा होत नाही. माणसाचे मतं जिंकणं हे एवढं सोपं आहे, पण मन जिंकणं सोपं नाही. मताबरोबर मन जिंकणारा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा. मी खरं सांगते, एवढं काम केलं आम्ही गेल्या 5 वर्षात. तरी निवडणुकीमध्ये जे धावपळ केली, मी धावपळ म्हणजे मी सूर्य उजाडल्याशिवाय तर घरीच येत नव्हते. माझ्या घराच्या समोर जो चौकीदार झोपलेला असायचा कुठच्यावर, मी त्याला म्हणायचे गुड मॉर्निंग. तो बघायचा उजाडले काही आत्ता आल्या. म्हणजे मी किती वाईट आहे ना, मुलगी उजाडल्याशिवाय घरातच येत नाही. म्हणजे एवढं काम केलं, कुठलीही गोष्ट अशी बाजूला ठेवली नाही हो. तेवढंच काम मला वाटतं तुझ्या एवढा वारसा असताना तुम्हाला पळावंच लागणार आहे, पळावं लागणार आहे. कारण शेवटी आपण जेव्हा काम करतो, लोकांच्या समोर रस्ते देतो, पाणी देतो, विकास देतो, आरोग्य देतो, शिक्षण देतो, सगळं देतो, तेव्हा हे लोक नागासारखे पणे उचलतात, मग जातीपातीचं घडलेलं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. आता इथं तुमच्याकडे तो विषयच नाही, आमच्याकडे तो फार विषय झाला. सगळ्या महाराष्ट्राचे नाही, मला तर आंध्रामधून, तेलंगणा, MP मधून फोन. आम्ही येऊ का प्रचाराला? हा राजकारण वाईट झालं ना, तुम्ही येऊन काय उपयोग आहे? तुम्ही मतदान करू शकता. मी छावण्यावर गेले, गाईला हात लावला, जनावरांच्या पाठीवरून हात फिरवला. आता जनावर सुद्धा थँक्यू म्हणत होतो, त्याला बोलता येत नाही. एवढ्या छावण्या कधी झाल्या का? माझ्या जिल्ह्यामध्ये 80 छावण्या होत्या 2013च्या दुष्काळामध्ये, एप्रिलमध्ये. आता 850 छावण्या आहेत. गरिबाच्या दारापर्यंत, त्याच्या जनावरांपर्यंत हे सरकार
पार पोहोचलेला आहे. जनावराला जर मतदानाचा अधिकार असता, जनावर म्हणजे आमचं पाळीव जनावर, आमचं दुग्ध जनावर, त्याला अधिकार असता तर त्यांनी सुद्धा भाजपलाच मतदान केलं असतं. एवढी बारीक काळजी आम्ही घेतली, दलाली हटवली. आता ट्रॅक्टर चालवणार तुम्हाला डायरेक्ट मिळतं. तुम्हाला बियाण्यांसाठी रांगामध्ये लावावं लागतं का? माझ्या जिल्ह्यामध्ये गोळीबार झाला होता खताच्या रांगांसाठी, गोळीबार. आणि आज या जिल्ह्यामध्ये खतासाठी बियाण्यांसाठी लोकांना दरदर भटकावं लागत नाही. ऑनलाईन राशन वाटण्यामुळे आता कुठेतरी न्याय आपल्याला लोकांना मिळत आहे. म्हणजे कुठेतरी सामान्य माणसाची काळजी घेणारं नेतृत्व देशाला लागलं. त्यांच्याच विचारांवर काम करणारे आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अरे काय जातीपातीच्या गप्पा मारतात. पवार साहेब भाषण करतात, पवार साहेब तुम्ही मोदींवर काय टीका करतात? तुम्ही पगडीवाल्या मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांवर हसला, त्याच पगडीवाल्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, तुम्ही कधी दिलं नाही. यांचे स्टेटमेंट काढून बघा तुम्ही. यांचे स्टेटमेंट सांगतात आम्हाला आरक्षणाची गरज नाही. आता कसे पलटले मोर्चे बघितल्यानंतर सगळे लोक. मराठा समाजाला आरक्षण देणारा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री. धनगर समाजाला न्याय देण्यासाठी मी माळेगावला गेले होते, मोर्चामध्ये मी सांगितलं की आम्ही मंत्रालयाची पायरी परत चढणार नाही जर धनगर समाजाला न्याय दिला नाही. आणि पुढच्या आठवड्यातच कॅबिनेटमध्ये निर्णय झाला, धनगर समाजाला आदिवासीच्या सवलती लागू करण्याचा निर्णय. शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आणि आव्हान जो दिसताय तो अत्यंत सकारात्मक देशामध्ये पाठवलेला. असे केले काहीतरी अफवा पसरवतील. उद्या तुमच्याकडे पण एक क्लिप व्हायरल होईल. मध्ये आमच्याकडे रामदास आठवले साहेब मुख्यमंत्री साहेबांची सभा होती, एकच सभा होती बीड जिल्ह्यात. त्याच्यामध्ये एक क्लिप व्हायरल झाली. पंकजा मुंडे मध्ये संविधान बनवण्याची भाषा करतात. अरे कोण संविधान बनवण्याची भाषा करतं? पंकजा मुंडे मंत्री एक असताना एवढ्या मोर्चामध्ये कोणी बोलायला तयार नव्हतं, पण मी म्हणले की कवच कुंडल आहेत माझ्या दलित बांधवांचे, अॅट्रॉसिटी ही त्यांची कमी केली नाही पाहिजे. कोण म्हणतं की मी संविधान बदलणार आहे? अरे काय, जेव्हा आरक्षण दिलं तेव्हा कायद्यामध्ये आपल्याला अमेंडमेंट करावं लागतात. त्याला कळलं नाही. अडाणी हे लोक दुसऱ्याला परीक्षा द्यायला पास झालेले लोक आहेत, त्यांना काय माहिती. त्यांनी आतापर्यंत राजकारणच असं केलंय की आम्हाला अशीच मतं मिळतात, आम्ही त्याच्यावरच राजकारण करतो. आमच्याकडे पण राजकारण म्हणजे आम्हाला 5% मतं घ्यायचे. पंकजाताईला शून्यापासून सुरुवात करायची. शून्यापासून सुरुवात करणाऱ्या आम्ही तुम्हाला शून्यावर पोहोचवल्याशिवाय राहणार नाही असं जनता म्हणत. कधीतरी जनतेने चांगल्या कामासाठी मतं दिलं पाहिजे. हा माझा पाहुणा आहे, तो माझा रावळा आहे, पाहुणा रावळा. आता हे आरोप होणार. मोनिकाताई एवढा रात्रीचा दिवसाची रात्र करून एवढा प्रचार करतात, त्यांच्या विनाकारण काहीतरी हे लोक आरोप करणार. जे माणसं हयात नाही त्यांच्या नावाने हे लोक पोस्ट करणार. अरे तुम्ही त्यांच्या जे मनात आहे ते करून दाखवा. आज अशा अफवांवर तुम्ही काहीही कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही. मोनिका राजे तुम्हाला सांगतात मतदान करा तर मतदान करा. नातेगोते आहेत ना, नातेगोते कोण म्हणणं सोडा. आमच्या नात्यांनी सोडलं. पवारसाहेब म्हणतात त्यांचा परिवार एक आहे. आमच्या भावाला मात्र शिकवत नाही तसलं काही. ते भांडत नसते आम्हाला. तुमचा परिवार एक आहे, ते बहीण भाऊ सेल्फ्या काढतात. आमचा भाऊ आम्हाला संपवायचा विडा घेऊन प्रीतम मुंडेची पात्रता नाही, पंकजा मुंडेची पात्रता नाही. अरे त्यामुळे असं नाही दुसऱ्याचे परिवार फोडायचे, स्वतःचा एक ठेवायचा असं आम्हाला माहिती आहे. तुम्ही या ठिकाणी कुठल्या अफवांवर करेल कुठलाही विश्वास ठेवायचा नाही. नाते आहेत, पाहुणे रावळे आहेत, कुठे लग्नाला बोलवा, बारशाला बोलवा, घरात काही जेवण केलं त्याला बोलवा, दुःखाला जा, सुखाला जा. लोकशाहीच्या या यज्ञामध्ये नाते गोते नाही आहेत. ते फक्त एकच नाते आहे, ते म्हणजे विकासाचं नातं. तुम्हाला सैनिक आहात तुम्ही, लोकशाहीचे सैनिक. एखादा सैनिक जेव्हा सैन्यावर लढायला जातो, त्या सीमेवर लढायला जातो, तेव्हा तो म्हणत नाही मी कोणत्या जातीचा. तो कोणत्याही जाती धर्माचा असेल त्याला एकच जात असते, ती म्हणजे देशभक्तीची जात असते. आणि त्या देशभक्ताला त्या सीमेवर जातपात बघायला जसं संबंध अलाउड नाहीये, जसं त्याला परवानगी नाहीये, तसं तुम्हाला सुद्धा तुम्ही लोकशाहीचे सैनिक म्हणून मतदानाला जाणार आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त विकासाचं संरक्षण करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहायचंय. आणि ते विकासाचं संरक्षण, देशाचं संरक्षण नरेंद्र मोदीच्या हस्ते आहे. आणि त्यांना आपल्याला प्रधानमंत्री करण्यासाठी एक एक खासदार निवडून द्यायचा आहे. आणि त्यामध्ये सुजय विखेंचा हात वर झाला पाहिजे. प्रधानमंत्र्याला मतदान करताना ही जबाबदारी. अहो हे राहुल गांधी म्हणतात की देशद्रोहाचा गुन्हाच काढून टाकला पाहिजे. या देशामध्ये तिरंग्याचा अपमान झालेला कोणाला सहन होणार आहे सांगा मला. माझा मुस्लिम बांधव इथे बसलाय, त्याला सुद्धा सहन होणार नाही.
यांची देशभक्ती त्याची चाचणी करण्याची राहुल गांधीला कोणी मक्तेदारी दिली? या देशातला प्रत्येक श्वास घेणारा व्यक्ती या देशावर प्रेम करतो आणि त्यामुळे या देशाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हवे. आता जो आपल्या सैनिकांवर भ्याड हल्ला झाला, आमच्या परळी शहरामध्ये मार्च झाला, कॅन्डल मार्च. सगळ्या परळीतल्या मुसलमान बांधवांनी कॅन्डल हातामध्ये घेऊन, मेणबत्ती हातामध्ये घेऊन त्या शहीदांचा ते मोर्चा काढला. हे माझ्या देशाचं चित्र. हे काँग्रेसच्या पोटात दुखतं, राष्ट्रवादीच्या पोटात दुखतं की जातीपाती एकत्र नांदल्या? काँग्रेसच्या पोटात दुखतं दोन धर्म एकत्र नांदले. त्यांना फक्त स्वतःच्या परिवारात सत्ता नाही की यांच्या पायाखालची जमीन सरकते. हे काय सांगणार आहे? कुणाला तिकिटाचे शब्द दिले हो? स्वतः सुद्धा 10 वेळा सांगतात एक आणि करतात एक. स्वतः लढतो म्हणले, मग लढले नाही. स्वतः म्हणले घरात तिकीट द्यायचं नाही, घरात तिकीट दिलं. यांच्या शब्दावर जनतेने विश्वासच कसा ठेवायचा? यांच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवणार नाही. समोरच्या 50 लोकांना विधानसभेचं त्यांनी वचन दिलं असेल, आमच्याकडे तसं नाही, आम्ही वचन म्हणजे वचन आहे आणि वचन आम्ही निभावतो. त्यामुळे आपण सर्व या अशा मक्तेदारी स्वतःच्या परिवारामध्ये ठेवणाऱ्या लोकांना आता तुम्ही तिकडे घेऊन जबाब द्या. असा परिवार पाहिजे. विखे पाटलांच्या परिवाराने सेवा केली जनतेची. एक सोबत चित्र आहे. गुंडागर्दी नाही, दंगाना नाही, काही नाही. जनतेची सेवा केली. आरोग्याच्या माध्यमातून कितीतरी लोकांचे ऑपरेशन मोफतमध्ये केलेत. कितीतरी एवढा उत्कृष्ट सहकारी कारखाना चालवतात. मला वाटतं सगळ्यात चांगला कारखाना चालवतात. अशा ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीला ताकद द्या. त्यांच्याकडे असलेली ताकद ही तुमच्या नक्कीच कामाला येणार आहे. त्याचबरोबर मोदींनी आम्ही दिलेली ताकद ही कामाला येणार. या जिल्ह्यासाठी ग्रामविकासच्या माध्यमातून मी काय काय केलंय ते वाचत बसायला आता मला वेळ नाही, पण मी या जिल्ह्यामध्ये 250 कोटी रुपये फक्त मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तुम्हाला दिले. जर तुम्ही अजून आम्हाला हे खासदार निवडून दिला तर पुढचे 6 महिने निधीचा पाऊस आम्ही तुमच्यावर पाडल्याशिवाय राहणार नाही आणि मोठा विकास हा तुम्हाला देण्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आपल्या ताकदीने सुजय विखे पाटलांच्या पाठीमागे उभे राहा. त्यांना फार वाईट वाटलं की सभा करण्यास इथे घ्यायची गरज आहे, पण काही लोक कमी नाही. बाहेर मंडप टाकला तरी एवढ्या माणसं येत नाही इथे. आणि उन्हात जरी तुम्ही सभा घेतली असती, माझा मेळावा असतो ना तर उन्हातच असतो, कारण एवढा मंडप कसं लावणार? 10-5 लाख लोक येणार. लोक उन्हाची चिंता करत नाही. गोपीनाथ मुंडेंवर प्रेम आहे आणि म्हणून पंकजा मुंडेचा आवाज उन्हात आणण्याची चिंता न करता हे लोक येतात. पण तुम्हाला त्रास होऊ नये याची काळजी उमेदवारांनी घेतली, पण तुम्हाला ऊन लागू नये याची काळजी त्यांनी घेतली, तर तुम्ही त्यांचं घर उन्हात बांधणार नाही याचा मला विश्वास आहे. तुम्ही त्यांना विजय देणार आहात, सुजयला विजय देणार आहात. त्यामुळे तुम्ही सुजय आता कविताही करायला लागले आठवले साहेबांसारख्या. म्हणजे आठवले साहेब आमच्याकडे आले त्यांनी खूप छान कविता केली. मुंडे साहेबांचे फार जवळचे मित्र. त्यांना खासदारकी मिळावी याच्यासाठी मुंडे साहेबांची इतकी तळमळ होती आणि त्यामुळे एक ATM म्हणजे आठवले, ठाकरे आणि मुंडे असं कॉम्बिनेशन त्यांना केलं होतं. आणि आता ते आम्ही करून केलं. आता आठवले मोदी आहेत आमच्याबरोबर. मुंडे साहेब हयात नाहीत, पण त्यांच्या रूपाने आम्ही सर्वजण त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करत आहोत. तुम्ही सर्व आशीर्वाद द्या. प्रीतमताईंना पण एक भाऊ पाहिजे तिथे सोबत, तर आम्हाला सुजय विखे पाटलांना विजय द्या. सुजय विखे पाटलांनी कविता केली म्हणून मी पण 2 वेळी बघू जमतंय का? सुजय तुम्ही आहात विखे, तुमचे काम बघून विरोधकांच्या पोटात दुखे. त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. एवढंच लिहिता आलं मला, फार मी काय तर तुमचं काम बघून लोकांच्या पोटात दुखेल असं काम तुम्ही केलंय आणि भविष्यात करत राहणार आहे. माझ्यावर प्रेम करणारे आणि गोपीनाथ मुंडेवर प्रेम करणारे लोक हे तुम्हाला अंतर देणार नाही. फक्त तळहाताच्या फोडासारखे माझ्या या लोकांना तुम्ही जपा, एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगते. आणि आपल्या सर्वांना सुजय विखेंना प्रचंड मताने विजयी करा.